नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वाधार योजना 2023-24चे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. ते अर्ज तुम्ही भरले नसाल तर ते भरून घ्यायचे आहेत. याची शेवटची दिनांक जी आहे ती 29 फेब्रुवारी 2024 ही राहणार आहे. येथे वरती पाहू शकता तुम्ही अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक जे आहे 29/2/2024 ही राहणार आहे. तर इथे तुम्हाला अर्ज जे आहे ते ऑनलाईन भरायचे आहेत. तुमच्या जवळील जे काही सायबर कॅफे असतील तिथे जाऊन तुम्ही हे ऑनलाईन अर्ज जे आहे ते भरू शकता. आता तुम्हाला या योजनेचा लाभ काय काय भेटणार आहे, कोणाकोणाला याचा लाभ भेटणार आहे आणि काय काय याला डॉक्युमेंट तुम्हाला द्यावे लागणार आहेत, हे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जाणून घेणार आहोत. चला व्हिडिओ सुरू करूया. या योजनेचे नाव स्वाधार योजना आहे. राज्यातील विद्यार्थी इयत्ता 10वी पास झाल्यावर पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी उत्सुक असतो, परंतु काही ठिकाणी विद्यार्थी राहत असलेल्या ठिकाणी इयत्ता 10वी नंतरच्या शिक्षणाची सोय उपलब्ध नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांना इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यावर पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी घरापासून दूर शहरात जावे लागते व त्यांना शिक्षण पुरे होईपर्यंत दुसऱ्या शहरात वास्तव्य करावे लागते. परंतु विद्यार्थ्यांची वाढती संख्या व अपुरी शासकीय वसतिगृह यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात राहण्याची सोय उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांना इतर ठिकाणी जास्त पैसे देऊन स्वतःच्या राहण्याची सोय करावी लागते. परंतु राज्यातील बहुतांश कुटुंबे ही दारिद्र्य रेषेखालील स्वतःचे जीवन जगत असतात व कुटुंबाची आर्थिक स्थिती कमजोर असल्याकारणामुळे अशा कुटुंबातील विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी स्वतःच्या राहण्याची सोय करण्यासाठीचे जास्त पैसे मोजावे लागतात, जे त्यांना अशक्य असते. या सर्व गोष्टींचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होतो व विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यापासून वंचित राहतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून इयत्ता 11वी व त्यापुढील शिक्षण तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ दिला जातो. स्वाधार योजनेअंतर्गत स्वतःच्या घरापासून दूर दुसऱ्या शहरात शिक्षण पूर्ण करत असलेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते, जेणेकरून विद्यार्थी कोणत्याही आर्थिक अडचणीशिवाय स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील व राज्याचा विकास करू शकतील. राज्यातील जे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या गरीब असल्याकारणामुळे स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी असमर्थ असतात, त्यांच्यासाठी स्वाधार योजना एक फायद्याची ठरत आहे. कारण या योजनेअंतर्गत विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील व स्वतःचा सर्वांगीण विकास करू शकतील. दिवसेंदिवस वाढत असलेली व्यावसायिक व बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या आणि तिथे प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात झालेली वाढ तसेच राज्यात शासकीय वसतिगृहांची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना राहण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे पुढील शैक्षणिक प्रवेशास मर्यादा येत नाही. शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ वसतिगृह सुरू करून तेथे प्रवेश देण्यावर जागेची उपलब्धता व बांधकामासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता मर्यादा येतात. अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधित अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट पाठविले जाते. शासनाद्वारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केलेली आहे. या योजनेसाठी विद्यार्थ्यांना 10वी, 12वी, पदवी, पदविका परीक्षेमध्ये कमीत कमी 60% गुणांपेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील जे काही दिव्यांग विद्यार्थी असतील त्यांना ही मर्यादा फक्त 50% असणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वर्गातील इयत्ता 11वी, इयत्ता 12वी तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता, निवास भत्ता, निर्वाह भत्ता उपलब्ध करून देणे. आता इथे बघूया योजनेचं नाव काय आहे. तर योजनेचं नाव आहे स्वाधार योजना. त्यानंतर हे कोणत्या राज्यासाठी आहे, तर ही महाराष्ट्र राज्यासाठी राबवली जाते. समाज कल्याण विभागातर्फे ही योजना जी आहे ती राबवली जाते. याचा लाभ कुणाला मिळणार आहे, तर अनुसूचित जाती व नवबौद्ध वर्गातील विद्यार्थी आहेत त्यांना याचा लाभ मिळणार आहे. शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य या योजनेतून दिले जाते.
या योजनेचा उद्देश काय आहे तर विद्यार्थ्यांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे हा या योजनेचा उद्देश आहे। आता अर्ज करण्याची पद्धत पहिले इथे ऑफलाईन होती, आता ऑनलाईन झालेली आहे। पहिलं तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, त्याची प्रिंट काढायची आहे आणि एक प्रिंट तुमच्या महाविद्यालयामध्ये सादर करायची आहे आणि दुसरी प्रिंट तुम्हाला समाज कल्याण ऑफिस जे तुमच्या जवळ आहे तिथे जाऊन जमा करायची आहे। तर आता इथे बघूया, राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वर्गातील इयत्ता 11वी, इयत्ता 12वी तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भोजन भत्ता, निवास भत्ता, निर्वाह भत्ता उपलब्ध करून देणे हा स्वाधार योजनेचा मुख्य उद्देश आहे। दुसऱ्या शहरात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारणे, विद्यार्थ्यांचे सामाजिक व आर्थिक विकास करणे, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनवणे। त्यानंतर स्वाधार योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध वर्गातील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल बनविणे, विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे, दुसऱ्या शहरात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती नवबौद्ध वर्गातील विद्यार्थ्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये, तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने स्वाधार योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना याचे वैशिष्ट्य काय आहे तर महाराष्ट्र शासनाद्वारे स्वाधार योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे। समाज कल्याण विभागाद्वारे स्वाधार योजना राबविली जाते। आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना ज्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी खूप साऱ्या समस्यांना सामोरं जावं लागतं, अशा विद्यार्थ्यांना स्वाधार योजना फायद्याची ठरत आहे। राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्यांचे व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक शिक्षण पूर्ण करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली ही एक महत्त्वाची अशी एक योजना आहे। दुसऱ्या शहरात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यासाठी तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे। स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आलेली आहे, जेणेकरून अर्ज करताना विद्यार्थ्यांना कुठल्याच समस्येचा सामना करावा लागू नये। स्वाधार योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये DBTच्या साहाय्याने जमा करण्यात येईल। स्वाधार योजना अंतर्गत दिले जाणारे अनुदान, आता हे तुम्हाला जे पैसे आहेत, जे अनुदान भेटतं शासनाद्वारे, हे कसं दिलं जातं ते देखील आपण इथे पाहूया। या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर, इयत्ता 11वी, पदवी, पदव्युत्तर, पदवी शिक्षण घेण्यासाठी शासकीय वसतिगृहात प्रवेशित नसणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक खर्चासाठी खालीलप्रमाणे रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येईल। आता ज्यांचे कोणाचे शासकीय वसतिगृहामध्ये नंबर नाही लागलेत आणि ते बौद्ध अनुसूचित जाती व नवबौद्ध कॅटेगरीमध्ये असतील, SC कॅटेगरीमधील, त्यांच्यासाठी हे जे अनुदान आहे ते दिले जाणार आहे। तर हे 3 कॉलम ते दाखवलेले आहेत। तर पहिला कॉलम आहे मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी। आणि त्यानंतर दुसरा कॉलम आहे महसूल विभागीय शहर व क वर्ग मनपा शहरातील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, उर्वरित शहरात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी। तर इथे बघू शकता तुम्ही, भोजन भत्ता जो आहे तो वार्षिक दिला जातो, त्यानंतर निवास भत्ता जो आहे तो देखील वार्षिक दिला जातो, निर्वाह भत्ता आहे तो देखील वार्षिक दिला जातो। त्यानंतर इथे दिलेला आहे एकूण वार्षिक रुपये। तरी आपण इथे पहिल्या कॉलममध्ये पाहू शकता, जे मुंबई पुणे सारख्या मोठ्या शहरात राहतात त्यांना इथे भोजन भत्ता जो आहे तो वार्षिक 32,000 रुपये दाखवलेला आहे। त्यानंतर क वर्गातील मनपा शहरातील शाळा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 28,000 रुपये आहे। तर प्रत्येक कॉलमनुसार, प्रत्येक शहरानुसार हे भत्ते जे आहेत ते वेगवेगळे आहेत। तर तुम्हाला इथे बघून घ्यायचं आहे, त्यानुसार तुम्हाला इथे अनुदान दिले जाणार आहे। तर वरील रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5,000 रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष 2,000 रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्याच्या खरेदीसाठी अतिरिक्त स्वरूपात देण्यात येते। स्वाधार योजनेची माहिती, आपण जो काही फॉर्म जो भरलेला आहे तो अपूर्ण भरलेली अर्ज आणि अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे नसलेले अर्ज रद्द समजण्यात येतील, याची तुम्हाला इथे काळजी घ्यायची आहे। तर तुम्हाला इथे फॉर्म अपूर्ण भरायचा नाही आहे, तर पूर्ण फॉर्म भरायचा आहे, नाहीतर तुमचा फॉर्म जो आहे तो इथे अर्ज रद्द करण्यात येणार आहे।
त्यानंतर 60% कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. तर तुम्हाला इथे 60%च्या वर गुण असणे गरजेचे आहे. त्यानंतर विद्यार्थी जो आहे तो अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील असायला हवा व अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थी असेल आणि तो जर दिव्यांग असेल तर त्यासाठी 50% जे गुण आहेत ते तुमचे असणे गरजेचे आहे. कमीत कमी 50% वरती मॅक्झिमम किती असले तरी चालतील. त्यानंतर जिल्हानिहाय अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात किती विद्यार्थ्यांना लाभ द्यायचा ही संख्या निश्चित केलेली असून त्यापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. निवड यादी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामार्फत प्रसिद्ध केली जाईल. निवड न झालेल्या विद्यार्थ्यांना वेगळे कळविण्यात येणार नाही. स्वाधार योजनेचा निकष काय आहे तर सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडे अर्ज सादर करावे लागतील. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हे अर्जाची छाननी करतील व त्यांची गुणवत्ता यादी जिल्हानिहाय तयार करून पात्र विद्यार्थ्यांना त्यांनी घेतलेल्या प्रवेशाचे जिल्ह्यातील जवळचे मागासवर्गीय मुलामुलींचे वसतिगृहाशी संलग्न अटॅच करतील. सामाजिक न्याय विभागाने ठरवून दिलेल्या पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करावा लागेल. स्वाधार योजनेचे लाभार्थी तर याचे जे लाभार्थी आहेत त्याचा लाभ भेटणार आहे अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जे दुसऱ्या शहरात इयत्ता 11वी इयत्ता 12वी व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेत असतील त्यांना याचा लाभ इथे मिळणार आहे. स्वाधार योजनेसाठी आवश्यक पात्रता काय आहे तर अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. त्यानंतर अर्जदार हा विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील असावा. या योजनेच्या अटी व शर्ती आहेत तर फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनाच स्वाधार योजनेचा लाभ दिला जातो. महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. स्वाधार योजनेचा लाभ मिळवण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध या प्रवर्गाचा असावा व त्याने जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक असेल. विद्यार्थी स्थानिक नसावा. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या ठिकाणी आहे अशा ठिकाणचा सदर विद्यार्थी रहिवासी नसावा. इयत्ता 11वी आणि 12वीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास इयत्ता 10वीमध्ये किमान 60% गुण असणे आवश्यक आहे. 60 व त्यापेक्षा जास्त. इयत्ता 12वी नंतरच्या 2 वर्षाकरिता जास्त कालावधी असलेल्या पदविका किंवा पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास इयत्ता 12वीमध्ये 60% किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. त्यानंतर 2 वर्षापेक्षा कमी कालावधी नसणाऱ्या कोणत्याही मान्यताप्राप्त अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक वर्षी किमान 60% गुण किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन CGPAचे गुण असणे आवश्यक आहे. इयत्ता 12वी नंतर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा 2 वर्षापेक्षा आणि पदवीनंतर पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाचा कालावधीही 2 वर्षापेक्षा कमी नसावा. स्वाधार योजनेमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 3% आरक्षण असेल. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेची किमान टक्केवारी मर्यादा जी आहे ते 50% इतकी राहील. अर्जदार विद्यार्थ्याचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्याने राज्य शासन, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, भारतीय वैद्यकीय शिक्षण परिषद, वैद्यकीय परिषद, भारतातील फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, कृषी परिषद, महाराष्ट्र तंत्र शिक्षण परिषद वा तत्सम सक्षम प्राधिकारी यांच्यामार्फत मान्यताप्राप्त महाविद्यालयामध्ये मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा. अर्जदार विद्यार्थी हा दुसऱ्या शहरात स्वतःचे शिक्षण पूर्ण करत असावा. अर्जदार विद्यार्थी स्वतःच्या शहरात घराजवळ शिक्षण घेत असल्यास त्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेनुसार करण्यात येईल. निवडलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील. अर्जदार विद्यार्थी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या एखाद्या योजनेअंतर्गत निर्वाह भत्ता योजनेचा लाभ मिळवत असल्यास अशा विद्यार्थ्यास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक, त्याने ज्या राष्ट्रीयकृत शेड्यूल बँकेत खाते उघडले आहे
त्या खात्याशी आधार कार्ड जे आहे ते लिंक करणे बंधनकारक आहे. विद्यार्थी सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात वास्तव्यास असल्यास अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. विद्यार्थी इयत्ता 11वी, इयत्ता 12वी आणि त्यानंतरचे 2 वर्षापेक्षा कमी कालावधी नसलेल्या अभ्यासक्रमासाठी उच्च शिक्षण घेणारा असावा. लाभार्थी विद्यार्थ्याने मध्येच स्वतःचे शिक्षण सोडल्यास अशा विद्यार्थ्यांना या योजनेमधून बाहेर केले जाईल. प्रवेशित विद्यार्थ्यास प्रत्येक सत्र परीक्षेचा निकालाची प्रत निकाल लागल्यापासून 15 दिवसाच्या आत नेमून दिलेल्या कार्यालयात सादर करणे बंधनकारक राहील. सदर योजनेचा लाभ प्रवेशित अभ्यासक्रमांच्या कालावधीपर्यंतच देय राहील. या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना एकूण शैक्षणिक कालावधीत जास्तीत जास्त 7 वर्षापर्यंत घेता येईल. विद्यार्थ्याने खोटी माहिती व कागदपत्रे देऊन सदर योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करीत असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास तो कार्यवाहीस पात्र देखील राहील. तसेच त्यास दिलेल्या रकमेची 12% व्याजासह वसुली केली जाईल. या योजनेचा लाभ मंजूर झाल्यानंतर विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी किमान 60% गुण मिळवणे अनिवार्य आहे, अन्यथा तो या योजनेस अपात्र होईल. आता स्वाधार योजनेसाठी जी महत्त्वाची कागदपत्रे आहेत ती कोणकोणती आहेत ते आपण इथे पाहूया. तर सगळ्यात मेन महत्त्वाचं म्हणजे तुमचं आधार कार्ड इथे लागणार आहे. त्यानंतर तुमचं रेशनिंग कार्ड, रहिवासी दाखला, मागील वर्षातील गुणपत्रिका म्हणजेच तुमचा रिझल्ट, मोबाईल नंबर लागणार आहे, एक ईमेल ID लागणार आहे, तुमचे पासपोर्ट साईज फोटो लागतील, विद्यार्थ्याची उपस्थिती प्रमाणपत्र, त्यानंतर बँक खात्याचा तपशील म्हणजेच तुमचं बँक अकाउंटचं खातं जे आहे ते इथे लागणार आहे, उत्पन्नाचा दाखला लागणार आहे, जातीचा दाखला लागणार आहे, तुमचा जन्माचा दाखला, त्यानंतर शपथपत्र ही डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत. स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत कशी आहे तर अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या जवळच्या समाज कल्याण कार्यालयात जावे लागेल. कार्यालयात जाऊन स्वाधार योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून अर्जासोबत योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील व अर्ज कार्यालयात जाऊन जमा करावा लागेल. तर मित्रांनो, ही ऑफलाईन पद्धत होती. तर ऑफलाईन पद्धतीला असं करावं लागत होतं. आता ऑनलाईन पद्धत चालू झालेली आहे. तर ऑनलाईन पद्धतीमध्ये आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर त्याची प्रिंट काढून समाज कल्याण ऑफिसला संबंधित सर्व कागदपत्रे अटॅच करून मग नेऊन समाज कल्याण ऑफिसला जमा करायची आहेत. स्वाधार योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे तर स्वाधार योजना फक्त महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे. स्वाधार योजनेचे लाभार्थी कोण आहेत तर स्वाधार योजनेचे लाभार्थी जे आहेत ते अनुसूचित जात व नवबौद्ध वर्गातील विद्यार्थी स्वाधार योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत. स्वाधार योजनेचा लाभ काय आहे? स्वाधार योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य केले जाते, ज्यामध्ये निर्वाह भत्ता, भोजन भत्ता तसेच निवास भत्ता समाविष्ट आहे. स्वाधार योजनेचा उद्देश काय आहे? राज्यातील अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध वर्गातील विद्यार्थ्यांचे सामाजिक तसेच शैक्षणिक विकास करणे हे योजनेचे उद्देश आहे. स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज कोठे करावा लागेल? स्वाधार योजनेचा लाभ मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना संबंधित समाज कल्याणची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती जाऊन ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. त्यानंतर त्याचे प्रिंट काढून संबंधित जवळील समाज कल्याण ऑफिस येथे जाऊन तुमचे डॉक्युमेंट अटॅच करून तो